चालू आहे साडी काढली का चांगली आहे. कशासाठी पाळायची पण ती बाळासाठी. अरे बापरे. हो ना मग तेच तर. खरंच जे आई करत आहे बाकीचं जे आहे वेळेवर मला माहिती नाही, पण तो भाग्यवान आहे. नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजाच असणार. पण इकडं बघा आज काय चालू आहे. काय करताय? लाडू केले. अच्छा, लाडू केलेले आहे. भरणं चालू आहे इकडं. पण हे लाडू कशासाठी आता? राधिकासाठी. म्हणजे खाली खोबरेच लाडू केले. हा, दिवाळीचे हिवाळ्याचे वेगळे. आणि मेन इकडे काय चालू आहे? आई म्हणे केले तर तू खाशी. लवकर केलाय. नंतर तर खायला भेटतेच पण आहे. पण जेवढं पौष्टिक आहार पाहिजे वाढायला भेटते. तर मेन त्याचा अर्थ हिवाळ्याचे तर आहे. हिवाळा म्हटलं तर जानेवारी फेब्रुवारी झाला. पण सध्या कशासाठी आहे? राधिकासाठी, बाळासाठी. म्हणजे व्यवस्थित होतील ते. काय म्हटलं? पौष्टिक भेटते म्हणत सध्या. हा, नंतर तर असं. आणि काय करताय आज? राम लाडू खायचे. राम रोडगे. किती वेळा? छान. राम रोड लय वेळा केलेलं आहे. हो. मी शॉर्टकट वर आहे का आज पण? शॉर्टकट. आजचा रविवार आहे ना तुम्हाला. ते गरमच सांगायचं. ठीक आहे. किचन मध्ये पण तयार चालू आहे. पण आता जास्त दिवस नाही राहिलेले आहे. कालच्या वेळेमध्ये सांगितलं आपण. आईने नाव पण मस्त सांगितलं. चांगलं वाटलं नाव. मस्त नाव शोधलं. जे सांगितलं ते आईनं. चांगले नाव शोधले ना. एकदम जुन्या पद्धतीचे. पहिले जुने नाव तसेच होते मग. आता नवीन नवीन त्या येतही नाही कोणाकोणाला त्यांना. हो. बरे ना. जे आहे लाडू त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे? त्यातनी खारी खोबरं टाकलं, काजू बदाम, दूध, गोडंबी, तूप. म्हणजे फुल तयारी करायची. कारण आईला इकडं सांभाळून जे आहे सर्व कामं वगैरे करायची आहे. त्याच्यामुळंच जे आहे खूप सारी अशी बदली आलेली आहे. आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बघा. आणि मेन म्हणजे बरंचसं जे आहे पावसाळा. गावाकडे पण काल पाऊस झाला आणि आज इकडं पावसाचं वातावरण आहे. आणि मेन म्हणजे आज इकडं हां टी व्ही बसवलेली आहे. पाहणं चालू आहे दोघीजणीचं, आई आणि राधिकाचं. नेमकं काय पाहू राहिले ते बघूया आपण आता. काय चालू होतं पाहणं? राम आएंगे. अरे वा. चांगली करमणूक वाटते नाही. टी व्ही वगैरे लावले तर. आणि टी व्ही जी आहे ती आत्ताच लावलेली आहे थोड्या वेळा आधी. आणि इकडे गाणं. बरं इकडे काय चालू आहे तुमचं दोघी जणीचं? काही समजत नाही आहे. काय चालू आहे? एवढी घाई कशाची? म्हणजे आता 2-3 8 दिवस तर आहे. धुवायचं धुतले ते टेन्शन आहे ना आता. त्यामुळेच ना टेन्शन आहे ना. आता एक एक करून ठेवा लागते. लस जोरात तयार झालं. पण इकडं खूप काही झाली वाटते आईला. एक एक करून ठेवलं म्हणजे मग काही नाही वाटत. टेन्शनच आहे ना मग. किती उत्सुकता आहे पण आईला. थोडं थोडं करून ठेवलं. टेन्शन द्यायला चाललं. आणि हे आता हिवाळा पण आहे ना. मग हिवाळ्यासाठी वेगळे स्वेटर धुतलं आणि हे वेगळं स्वेटर वगैरे पाणी चालू. चांगलं आहे. पण तसं सांगितलंच आपण कालच्या व्हिडिओमध्ये. नेमके किती दिवस बाकी आहे? जवळपास
कारण आईनं सांगितलं की तसं नक्की नसतं सांगतायत. तसं वेळ आहे ना, त्याला टाईम आता तसं सांगते. तसं नाही सांगता येत. पण तुम्ही हळू काऊन बोलता दोघी जणी? जोरात बोलायचं का? ऐकू आलं पाहिजे. किती वेळा म्हटलं मी, बाकीच्याला ऐकू येत नाही. कमेंट आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आईचा आवाज तर निघते, माझं काहीच नाही. आता मग बोलावं लागेल ना, काही ना काही प्रॅक्टिस करा. बोलत नाही तर काय झालं? बोलतो. चालू आहे काय ती आता. साडी काढली का? चांगली आहे. कशासाठी पाळायची पण ती? तेच तर बाळासाठी. नरम अरे आहे. बापरे, नरम आहे ना, भरून ठेवून देते मी. नरम साडी आहे म्हणून हा. फाडून ठेवायची. फाडून नाही, भरून ठेवायचे मग फाडत असं. अच्छा. फाडत नसेल फाडत. पण तर बघा, आणि ही साडी कोणाची आहे? माझीच नाही. आणि ते पण चांगलीच साडी आहे, नवीन साडी वाटत आहे. पण नरम आहे ना. नरम आहे ना. नरम साडी. लुगडी पाहिजे असते ना. किती पण लुगडे किती. आहे, आजीचे लुगडे आहे का पाठात? हम्म. आणले नाहीत पण. 2 लुगडे ठेवले आजीचे. चालते ना साडी. गेला तर आणशील काय? आणि सांगून द्यायचं कुठं आहे तर, कारण तिकडे काय सापडते काय नाही, कुठं आहे घाट्या काय सर्व. तर त्या कुठीत आहे. खोटीच त्या पाऊस गावाच्या- चालू झाला? हो. अरे वा, चांगला पाऊस चालू झाला इकडे तर. सुरुवात झालेली आहे. कुठीत मी असं तर आधीच साडी घेऊन द्यायची. लुगडं. चालतं तसं पण नरम आहे. तेव्हा आता तुरीचं पाणी द्यायचं काम नाही ना. नाही. तुरीला पाणी पाहिजे. तुरीला पाणी पाहिजे होतं ना, आता आता त्याचं काम नाही आहे. तुऱ्यांसाठी आहे. तसं तर मी आज जाणार होतो गावाकडं. काय आभाळ. चांगला पाणी नाही, मस्त पाऊस चालू झाला. चांगला गाव. आणि काल आपल्या गावाकडे पडला, आज इकडे पडत आहे. पाऊस कसं पाहिजे पाहिजे हो. नाही आता. विहिरीमध्ये पाणी आहे, सगळंच आहे. मग पाऊस पण आता आपलं विरथोडी आपली हा? आपली थोडी विहीर आहे काही. आपल्याला तुरीला पाणी नाही पाहिजे. म्हणजे कसं होतं? मग तुरीला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आलं. दळ आहे ना, दळ करतो. दळे आहे तसं. वर पण आहे जमिनीमध्ये. झालं इकडे तयारी किचनमध्ये काय काय चालू आहे? चहा केला ना आता. वेळ आहे स्वयंपाकाला. बरं. खायची तयारी पान किती चालू. आई मग वेळेवर भेटलं होते ना, वेळेवर कशाला. नाही पण आता असतं एक एक दिवस मोकळं, एक एक दिवस माहीत नाही पडत ना. आतापर्यंत कसं माहीत पडले का एवढे दिवस झाले तर. जास्त दिवस नाही राहिले, त्याच्यामुळे आईला वाटते की बा वेळेवर कशाला धावपड. हो, आधी करून तुला आपलं रातचं दूध खाल्लं की माहिती राहते का? म्हणजे रातचं झाला की दिवसा झाला तर माहिती राहते का? हो, त्याच्यापेक्षा भरून तुला आपलं वाया निघालं. ताण नाही राहत. ताण नाही राहत. चालते तसंही. आणि आता जेवढं नवीन आहे तेवढं नवीन पण आणता येईल. हो. नवीन आधी तरी आणता येत असते. हां, आधी नसते आणत नवीन. आहे ना. आधी सर्व जुनंच असते. मग काय? हे काही शाल पण आहे मस्त. शाला ही शाल कुठली आहे, कधीची आहे माहिती आहे का? तिने आणलेली ना. आईला माहिती आहे. कुठून आणलेलं आहे? मनालीहून आणलेली शाल आहे. हे सोनं आणलं. हो, अशी आणली होती एक सोनताईल दिली. जेवण वगैरे नाही ठेवली आणि सुवर्ण आणले. दोन काय करायचे ते घेतलेले दिवाळी. आम्ही आणले ते जर्किंग, स्वेटर, टोप्या, साडी नाही घेतली, शाल घेतली. शाल, चादरी. शाला पाहिजेच आपल्याला. हो, ते कपडे घेतले, संस्कारले, हो. ती शाल घेतली. हम्म. आणि राधिकाला पण एक ड्रेस आणला होता. हो ना, मला काही सुसून नाही राहिलं, काय भरा पाय ठेवा. मग आता सामानच तेवढं आहे. वेळेवर काय जे घ्यायचं ते घ्यायचं. हो. बाकीचं सामान राहणारच आहे. हो. काय आणता येते वेळेवर. हो ना. आता पहिली गोष्ट तर सामान सर्व माहीतच नसते काय वेळेवर लागेल काय नाही नाही ना. ते. तर नॉर्मल जे आहे ते रेग्युलर सामान ठेवायला ते पॅक करून. घेऊन राहिले जे पाहिजे हा. ते थोडं थोडं. सर्व कारण खूप सारं आहे ना त्यात नाही आता. हो. कसं तयारी चालू झाली इकडे आईची पण. लाईट बंद केला का? बंद.
खूप सामान भरत आहे. मग आता सामान तयारीच करावं लागते ना. तयारी कशी मला जास्त दिवस थोडं राहिले की. आठवणी भरावं. नाही तर मग वेळेवर लक्ष नाही. बरं पाहिजे ना. मग आपलं कन्फर्म पण नाही कुठं करायची डिलिव्हरी. हां त्याचं लोड नाही घ्यायचं. नाही हो, अगोदर सांगा ना. हो ना. आता कसं आहे, पहिले चालू होतं कारंजाचं, पण आता असं वेळेवर वाटते की बा तिकडं गेलेलं नाही तू पण, म्हणजे माहेरी जर गेले असं कारंजा होता आणि आपलंही कारंजा जाणं झालं नाही, म्हणजे जास्त दिवस पण नाही राहिले. आणि आता आपण ऑलरेडी वाशिममध्ये आलेलं आहे आणि दवाखान्यात पण गेलेलं आहे 1-2 वेळा. ट्रीटमेंट पण तिकडची चालू केलेली आहे आपण आता वाशिममधली. तर मग आता सध्या तर वाशिमचंच बेटर राहणार. इकडंच करावं. जिल्ह्याचं ठिकाण आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं आपण, पुन्हा तसं आहेच. आणि इकडे आईची तयारी पण बघ किती चालू आहे जोऱ्यानं. कारण असं आता वेळेवर थोडी आपण चेंज करू शकणार आहे. ते आधीच पाहिजे ना. मग सुचलं पाहिजे ना. आधीच तरी सुचल नाही असं, मग नाही सुचल. बरं. कारण वेळेवर आठवत राहते एक एक सामान, काय टाकलं काय नाही टाकलं. ते पर त्या ठिकाणी जाणार की नाही आपल्याला, तिथं कोण देणार आहे आपल्याला. ठीक आहे. जे पाहिजे पाहिजे आपल्याला. सर्व तयारी चालू व्हायची मस्त. तू काहून असणार आहे मग? नाराज म्हणजे वाटत नाही का ते कधी दुखणार काय ते. कशाच काय ते काय आहे नॉर्मल, एवढं काय भ्या लागते त्याला. भीती असते थोडीशी, पण आई आहे ना सोबत. मग पण पाबर आहे किती करू किती आठवणीनं बॅग वगैरे भरली आहे म्हणे. लक्ष नाही राहत, तसं नाही राहत. तर अगोदरच गडीत राहील दुखलं तर आई काय करणार. मग आई भरून ठेवलं. तरी तुला समजायला पाहिजे की आई आहे म्हणून करत आहे कंटिन्यू. हो ना. मग दिसतं म्हणते खरंच जे आई करत आहे, बाकीचं जे आहे वेळेवर मला माहिती नाही, पण तू भाग्यवान आहे. खरंच आहे. असे सासू भेटले, कारण आधीपासून चिंता करता आई पण काळजी करता सर्व. काळजी असायलाच पाहिजे, कारण सर्व सुविधा आहे. दोघीच मध्ये काळजी करायच लागते. कोण नाही करणार. दुसरं थोडं आहे की जिथं पर्याय आहे, जिथं 2-3 असा समजा ऍक्च्युली करणारवालं, की मग तिथं एकामेकावर लोटल्या जाते. जाऊ असते एखादे समजा तुम्ही, तर मग त्याच्यात लोटलं गेलं असतं. करू लागतात आजकालच्या सर्वच असतात आपापल्या ठिकाणी. बहिणी करू लागतात, जाऊ करू लागतात. मायरी असते तर बहीण असते, आई असते, पण असं खूप जण असले की एकामेकाला लोटलं जाते ना. पण इथं पर्याय नाही ना. आई म्हणते मलाच करायला लागणार आज ना उद्या. मग कसं मी केलं काय सारखंच आहे, उद्या केलं का ना आज केलं काय, त्याच्यामुळेच. शेवटी आई आता माहिती आहे ना आईला. खूप जणांचे कसं सुवर्णाताईचं जे आहे दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस होत ते. दोन्ही वेळेस. पहिल्यांदा कारण केलं, त्याच्यानंतर ऋषाली वहिनीच्या सोबत पण ते पण झालं. आणखी जालन्याला पण. पण बाबर असं म्हणतात काय की केलं म्हणून. कोणाचे? हो तिकडं पण. म्हणजे राणीच्या बाबतीत होती, सोनीच्या बाबतीत होती. रुद्रच्या वेळेस नाही. रुद्राच्या बाबतीत नव्हती. म्हणजे उशिरा गेले तू भेटीला समजा. रुद्राचा जन्म जालन्याला झाला ना. तेव्हा जाणंच झालं नाही, काम होते घरी. आणखी मला वाटते परीच्या वेळेस पण नाही. परी तिकडे झाली आहे ना नगरला पहिल्यांदा असल्यामुळं. 12 दिवसांनी गेली परी. त्यानंतर पिऊ इथं झाली. पिऊला पाहायला 2-3 दिवसाला गेली. हां. पण तिकडे कसं ऑलरेडी होते मामी की खूप सारे होते, आणि आजी पण गेली होती पुन्हा. त्याच्यामुळेच आई पण जे आहे थोडंसं सर्व सामान वगैरे शिफ्ट करण्यासाठी तयारी करते. तर आईला माहिती आहे तसं काही सर्व. म्हणजे असं माईवानीच करताय आईवानी, जसं वेगळं असते ना त्याच्यास पण सर्व तयारी वगैरे चालू व्हायची. पण चला असं आहे, नेमकी आई लागलेली आहे तर तयारीला, कारण आता काही सांगता नाही नेमके कोणता दिवस कसा निघेल. चला
हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.